नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे अथर्व अनन्याला घेऊन गार्डनमध्ये आलेला असतो. म्हणतो की अनन्या, अगं बघ, मी टॉर्च लावून सगळीकडं काही बघितलं आहे पण कोण नाही आहे. तुझा बहुतेक भासच झालेला असेल. पण हा कालकाया झाडांच्या मागे जाऊन लपलेला असतो. त्याच्यामुळे अनन्या म्हणते, बहुतेक दादा मलाही तसंच वाटत आहे. बहुतेक माझा हा भासच असणार आहे. तोपर्यंत ते अथर्व अनन्या तिथून निघून जातात. कालकाया म्हणतो, काही जरी झालं तर ही स्त्री होती ना, तिचाच मला बळी पाहिजे. मी घेतल्याशिवाय काय राहणार नाही. अनन्या घरामध्ये निघणार तोपर्यंत कालकायाही तिच्या पाठोपाठ जायला निघतो आणि जाणार तोपर्यंत मंजिरी पटकन त्याला मागे ओढते. म्हणते, कालकाया, तुला सांगितलं आहे ना, तू तुझ्या जाग्यावरून हलायचं नाही कुठेही आणि कुठेसुद्धा जायचं नाही. असं काय करतोय तू? प्रत्येक टायमिंगला माझ्या गोष्टी तू टाळायला लागला आहेस. अरे पण काय चाललंय काय तुझं? कालकाया म्हणतो, ही स्त्री जी आली आहे ना, तिचाच मला बळी पाहिजे. मंजिरी म्हणते, काय बोलतोयस काय तू? ती माझी मुलगी आहे आणि तिचा बळी म्हणजे कसं द्यायचं? काही जरी झालं तर मंजिरी, तू मला वचन दे की ह्या स्त्रीचा मला बळी पाहिजे म्हणून. मंजिरी विचार करते की माझं एकदा काम झालं की मग ह्याला बघा येईल, बळी द्यायचा का नाही ते माझ्याच हातात आहे. तोपर्यंत मंजिरी त्याला वचन देते, हो, मी अनन्याचा बळी तुला देईन म्हणून. तोपर्यंत इकडे सगळं काही झाल्यानंतर मीरा अंबिकाशी बोलत असते की, अगं ताई, तुला माहिती आहे का, मी आणि अथर्व दोघांमध्ये थोडीशी आता जवळीक आली होती. तेव्हा त्याच टायमिंगला मला ती मंजिरी, तिची सगळी ती गुफा आठवायला लागलेली असते. काय कारण ते मला काही कळायलाच नको. जशी ती गुफा आठवली तसा मला खूप अस्वस्थपणा जाणवायला लागला आहे. तोपर्यंत ते अथर्व येतो. अथर्व म्हणतो की, मीरा, काय झालं? बोल ना ग, अशी का शांत बसली आहेस? पण मीराचं चाललेलं असं डोक्यात काहीतरी वेगळाच विचार. तोपर्यंत इकडे सगळं काही झाल्यानंतर अथर्व तिला खूप बोलण्याचा, समजवण्याचा आणि सांगण्याचाही प्रयत्न करत असतो. पण ती काही ऐकण्यात तयार नसते आणि ती झोपून जाते. एवढंच माहिती आहे की उद्या वेदाचे बाबा, वेदाचा 8 वाजता व्हिडिओ कॉल येणार आहे, आपण झोपू जाऊया, खूप उशीर झाला आहे. असं म्हणल्यानंतर अथर्वला काही कळायला मार्ग नसतो की ही मीरा अशी का वागते ते. तोपर्यंत इथे दुसऱ्या दिवशी असं काही झालेलं असतं की आपल्याला अजित आणि दामोदरने माया आणि नर्मदाला सांगितलेलं असतं, काहीतरी ह्या घरामध्ये गडबड घोटाळा आहे, काहीतरी चालला आहे. अथर्वचा डुप्लिकेट ह्या घरामध्ये आलेला आहे. तोपर्यंत नर्मदा माया म्हणते, त्या आपण अनन्याला विचारूया, नक्की आपण तिला कुणी पाहिलं होतं, नक्की तिने कुणाला पाहिलं होतं ते सत्य आपण तिच्याकडून जाणून घेऊया. अनन्या इथे किचनमध्ये नूडल्स बनवत असते आणि तिच्याकडून ह्या दोघी मनातल्या गोष्टी, म्हणजे जे काही तिने पाहिलेले असते ते सांगायला आलेले, विचारायला आलेले असतात. अनन्या म्हणते, अगं मी काही नाही पाहिलं, माझा बहुतेक भासच झालेला असणार आहे. तोपर्यंत नर्मदा म्हणते, अगं भास वगैरे असला कसला म्हणू शकतेस तू? मला नाही वाटत भास झाला आहे. मला वाटते तो मीराचा बाप आहे ना, शिवनाथ, तोच आहे. कारण की त्याच्याकडे जादूशक्ती आहे. तो जादूने गायबी होऊ शकतो आणि बहुतेक तो काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न करत आहे. तोपर्यंत ते अनन्या एकही शब्द न बोलता तिथून निघून जाते. नर्मदाला माहीत असतं हिच्या मनामध्ये आत्ता कुठं आपण ठिणगी पेटवली आहे, काहीतरी ह्या घरामध्ये नक्कीच मोठं घडणार. आणि ती अनन्या नूडल्स खात असते. त्या टायमिंगला मीरा येते. म्हणते, काय गं अनन्या, तू ठीक तरी आहेस ना? अनन्या म्हणते, मीरा वहिनी, वरवरचं प्रेम तुम्ही अजिबात आमच्यावरती दाखवत जाऊ नका. तुम्ही जे माझ्याबरोबर करत आहे ना, ते फार चुकीचं करत आहे, एवढं लक्षात ठेवा. परत येते. मीरा म्हणते, काय झालं काय? अहो, तुमचे ते वडील, म्हणजे तुमचे शिवनाथ, तो बाप आहे ना, तो मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि काही जरी झालं तर तुम्हीही तसंच करताय. तोपर्यंत ते मीरा म्हणते, काही जरी झालं तर शेवटी सगळं काही फिरून सवरून माझे बाबांवरतीच येतं आणि तुमची आईसुद्धा, म्हणजे मंजिरीसुद्धा हे सगळं काही करू शकते ना. आणि हीच गोष्ट अथर्व ऐकतो. अथर्व आणि अनन्या ह्या दोघंजणी मीराला खूप बोलतात. अथर्व म्हणतो की, मीरा, तुला ना इथे ट्रीटमेंटची जरूरत आहे, कारण की खूप आणि खूप वेड्यासारखी वागायला लागली आहे. तोपर्यंत ह्या दोघांमध्ये वाद चालू असतात. मंजिरी तिथे येते. म्हणते, अनन्या इकडे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि अथर्व, मीरा, तुम्ही हे दोघंजणी भांडण इथेच थांबवा, तमाशा नको येऊगच. आणि हा सगळा काही तमाशा भांडणाचा नर्मदा आणि माया ह्या दोघी लांबून मज्जा घेत असतात.
अथर्व म्हणतो की काही जरी झालं तर मीरा तुला ना खरं ट्रीटमेंटची गरज आहे असं म्हटल्यानंतरनं मीराला खूप राग येतून वैतागाने ते रूममध्ये निघून जाते. नर्मदा आणि माया म्हणतात की ह्या अथर्व आणि मीरामध्ये तर आपण दुरी निर्माण केली तरी आहे, पण ह्या घरामध्ये डुप्लिकेट अथर्व आहे की नाही शोधून काढायचं आहे आपल्याला. बघूया आपण येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होते. थोडक्यात पाहूया. ही ते मंजिरी त्या कालकायाला घेऊन जाते मार्जरीपाशी, म्हणते की ह्या कालकायाची काही गरज नाही आहे, ह्याला आपण नष्ट करून टाकूया. काल जे काही घडलं ना ते खूप भयानक मार्जरी घडलं आहे, मला ह्याला अजिबात इथे ठेवायचं नाही आहे. मार्जरी म्हणते अगं मंजिरी एवढी जल्दबाजी करू नकोस तू, आणि मी जो प्लॅन सांगते ना त्याप्रमाणे तू वागत राहा. मंजिरी त्या प्लॅनप्रमाणे वागणार. बघूया आता कालकायाला मीराच्या विरोधामध्ये नक्की काय करायला सांगणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागले आहेत, त्यालाही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच भरभरून प्रेम सपोर्ट करत राहा. बाय सगळ्यांना.